आज शंकरनगर या ठिकाणी विचार विनिमय सभेसाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम पाटील राजूरकर, आमचे सहकारी नांदेड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शबरी गिल साहेब, नरसिंह सहकारी सुकीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माधवराव पाटील सुगावकर, ज्येष्ठ पत्रकार आमचे संजीवभाऊ कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार आमचे आदर्श शिक्षक मिसाळे गुरुजी, मसूद देसाई आंदीकर, डॉक्टर मिनल, राजू गंदीगुळे, प्रताप पाटील जिगळेकर, डॉक्टर रत्नाळीकर, मंगल देशमुख, बीपी नरोड, शिव पाटील एसकीकर, डॉक्टर रत्नाळीकर, मंगल देशमुख, दीपक पावडे, बाबारावजी भाले, गणपतराव पाटील तुपकेकर, बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेटे, एन डी पवार, प्राध्यापक मिरकुटे, माजी सभापती जयराम पाटील, नंदू पाटील रातोळीकर, उपसभापती साईनाथ निवळे, नागनाथ अंतरवाड, शिवाजी जाधव, दत्ताजी पाटील, भावना दाशेटवार, सर्वांची नावं घेत नाही कारण खूप वेळ झालाय आणि आपण खूप वेळापासून इथं बसलेले आहात. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने नायगाव, धर्माबाद, उमरी, देगलूर आणि बिलोली या तालुक्यातून आलेले आमचे सर्व प्रमुख नेते, सरपंच, चेअरमन आणि उपस्थित बंधू भगिनींना आमचे पत्रकार मित्र, मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. काल सकाळी अशा प्रकारची मीटिंग घ्यावी असा प्रस्ताव आला आणि काल दुपारपासून आपण आपल्या कार्यकर्त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्याचे दिवस आहेत, बऱ्याच लोकांमध्ये शंका कुशंका होती की इतक्या लवकर आपण ही मीटिंग एक 4-5 दिवसांना आपण घेऊ. मला अतिशय अभिमान आहे की 12 तासाच्या सूचनेवर एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथे हजर झालात. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मिरकुटे ही उपस्थिती आमची 40 वर्षाची प्रेमाची साथ आहेत. मला सत्तेच्या बळावर उपस्थित राहत नाहीत लोक. तुम्हाला बळ दिलं पाहिजे, तुम्हाला प्रेम केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, तरच आपण अशा प्रकारे लोक आपल्यासाठी प्रेम करतात. संजीव भाऊ, मला अतिशय आनंद झाला. आमच्या मोकळीचा एक माणूस, मी त्याला ओळखतही नाही, तुम्हाला माहित नाही, गायकवाड, तो 15 मिनिटं उभा राहिला की दादा मला बोलायचं आहे. त्यांनी जे भावना व्यक्त केल्या गुरुजी, हे माझ्या आयुष्यातली फार मोठी कमाई मिळवाल. नाहीतर मंत्री झाल्यावर, आमदार झाल्यावर, खासदार झाल्यावर तारीफ करणारे लोक खूप असतात, मला माहित आहे 40 वर्षामध्ये. पण एक सामान्य माणूस ज्याचं नाव मी ओळखत नाही, तर त्यांनी जी भावना व्यक्त केल्या, मोरे, ही खरी कमाई आहे भास्कर वडला जीवित माणसांना. सुरुवातीला कारण भाषणाच्या ओघामध्ये तुम्ही पाहिलात की मी थोडं जास्त बोलतो आणि मुद्दे विसरून जातो गुरुजी. म्हणून बैठक ज्या विचारासाठी झाली,
सांगितलं आमच्या प्रस्तावनामध्ये. दुर्दैवानं आमचे माजी खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं निधन झालं. आपण सर्वांनी त्यांना 5 वर्षासाठी निवडून दिलं होतं, पण नियतीला मान्य नव्हतं. लहानशा आजारामध्ये ते गेले. आणि जसं की पूर्वी आमच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं, पूर्वी तुम्ही त्या श्रावण मासाच्या सोमवारला होता संगमला. कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की नायगाव तालुक्यामधून मिनलला जे आहे ते अपक्ष उमेदवारी आपण उभा करू. कारण वसंतराव असल्यावेळेस असा विचार होता वसंतरावचा किंवा एखाद्या आम्ही तर आमदारकीसाठी आपल्याला रवींद्रला उभं करायचं. पण म्हणजे वसंतरावला मानणारे कार्यकर्ते वेळेकडे आले आणि दादा म्हणाले आता शक्य नाही, तर एकाच घरामध्ये खासदारकी आणि आमदारकी हे लोक द्यायला तयार होणार नाहीत आणि तुम्ही अपक्ष लढा. त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर आपण जाहीर केलं की आम्ही जे आहे ते अपक्ष निवडणूक लढू. पण दुर्दैवानं मध्ये वसंतरावचं दुःखद निधन झालं. भारतीय जनता पक्षाकडून गुरुजी मला प्रस्ताव आला की आता मिनलला लोकसभेला उभं करा. मी त्यांना हात जोडून सांगितलं की असं होणार नाही. आम्ही राजकारणामध्ये कधी जवळ आलो कधी दूर गेलो वसंतराव आम्ही. ते आमचे नातेवाईक असलं तरी तुम्हाला माहित नाही. गीता मला अजूनही मुखद्गत आहे गुरुजी. म्हणून मी जेव्हा केव्हा असा प्रसंग आला त्यावेळेस नातं पाहत नाही गोतं पाहत नाही तुम्हाला माहित नाही. गीता आठवण करतो आणि मी लढाई देतो. मी त्यांना एकच सांगितलं की वसंतराव गेल्यानंतर वसंतरावच्या मुलाच्या विरोधात आमच्या घरातलं कोणी उभा राहणार नाही. फक्त राजकारण नाही ना, अखेर गुरुजी राजकारण करत असताना तुम्हाला काही इथिक्स पाळलं पाहिजे. आणि आम्ही स्पष्ट नकार दिला की आम्ही ते करणार नाही. काँग्रेसकडून प्रस्ताव आला. आता तुम्हाला 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीने ठराव घेतला की रवींद्र चव्हाण यांना लोकसभेला उभं करायचं. आणि वरिष्ठाकडून आम्हाला निरोप आला की तुम्ही मिनलला जे आहे ते विधानसभेला उभं करा. मी म्हणलं की बा उभं केल्यावर निवडून आणायचं काही माझ्या मतावर नाही, तुम्ही आज सगळे निवडून देणारे ताकद लावणारे त्यांचा विचार घेणं आवश्यक आहे. म्हणून आज ही आपली विचार विनिमयाची सभा ठेवली आणि आपण सर्वांनी एक मतानं डॉक्टर मिनलला विधानसभेसाठी नायगावमध्ये उभं करावं काँग्रेसमधून हा ठराव पारित केला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. मिनलचा त्या ठिकाणी 2 ठराव पास झाले. एक मिनलला जे आहे ते आमदारकीसाठी नायगावमधून उभं करावं आणि दुसरा ठराव आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं बिलोली देगलूरची परिस्थिती बदलणार तुम्हाला माहित नाही. कारण तुम्हाला माहित आहे की देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये लोक असं म्हणतात की दादा ज्यांच्या बाजूने उभा टाकेल तो निवडून येईल. पण या दोघांचं प्रेम आहे तुम्हाला. म्हणून तोही ठराव पास झाला की तर मला वेळ लागेल तुम्हाला माहित नाही की आजच मी त्याबद्दल काही निर्णय घेणं योग्य होणार नाही. मी काँग्रेसमध्ये चाललोय. मला देगलूर बिलोलीच्या लोकांचं थोडं मत घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर त्या संबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या कार्यकर्त्यांनी मला दिलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. मिनललाही आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की तिच्या प्रेरणास्रोत स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण आहे. आणि कुठे मीही त्यांच्याच नेतृत्वाखाली या राजकीय जीवनाची सुरुवात केली. पण कुठली एक सांगतो, मी व्यापार करून पैसे कमावून राजकारण चालू नाही. मी 1968 मध्ये नाही 69 मध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीचा फर्स्ट क्लास इंजिनियर आहे. आणि त्यावेळेस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तुम्हाला माहिती आहे. मला नोकरीची अडचण नव्हती, मला पैसे कमवायची अडचण नव्हती. कुठली मी नावं घेत नाही.
नांदेड जिल्ह्यामधले असे काही लोक आहेत की आज 2,000 3,000 कोटीचे त्यांचे मुंबई, पुण्या आणि औरंगाबादमध्ये त्यांचे इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या बोलत जात नाही. आणि मी स्वतः इंजिनियर होतो, माझा सासरा मुख्यमंत्री होता फडकुटे. मला इकडे मुलात करायची काय गरज होती तुम्हाला माहिती. इकडं आराम मी एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, एखादं मेडिकल कॉलेज मुंबईला टाकलं असतो, पुण्याला टाकलं असतो. पण तुम्हाला तसं नाही. माझ्या वडिलाचाही मला वारसा होता. एक राजकीय आता जसं विनल आहे, तिलाही म्हणजे राजकारणात जायची फार इच्छा नव्हती होती. तर ती डॉक्टर आहे, लंडनला जाऊन तिनं वर्ग शिक्षण घेऊन आली, पुण्याला राहत होती. पण ती म्हणाली ना की तिलाही तिचे आजोबा जे आहेत ते बापू साहेब एकंबेकर यांचं बाळ कडू आहे. आणि तिनं जिल्हा परिषदला उभा राहण्याचा विचार माझ्या पुढे मांडला आणि त्यातून ती राजकारणात आहे. माझ्या आपल्याला गोष्टी माहित आहे. मी राजकारणी असलं तरी हिंदू आहे. हिंदू असल्याबद्दल मला अभिमान आहे. मी तुम्हाला असायलाही पाहिजे. जो कोणी ज्या धर्माचा असेल, आमचं गिलसाहेब आहेत, जो कोणी ज्या धर्माचा असेल त्या धर्माबद्दल त्याला आस्था असणं हे स्वाभाविक आहे. पण आमदार खासदार म्हणून मात्र मी हिंदू नाही. मी जेव्हा आमदार खासदार होतो तर तुम्हा सगळ्यांचा प्रतिनिधी होतो. माझ्या घरी मी माझा धर्म पाळेन. पण जेव्हा काही सामाजिक प्रश्न निर्माण होतो तर मी सगळ्या धर्माचा आहे ही भावना ठेवून 40 वर्ष मी काम केलं. आजही मला अभिमान आहे. मी तुम्हाला सांगतो, मी हिंदू देवळांच्या 5 याचा विश्वस्त आहे. आमचं संगम असेल, मिरकोटी तुम्हाला काळेश्वर माहित आहे, गायत्री मंदिर आहे. पण त्याचबरोबर मला अतिशय अभिमानाने सांगितलं पाहिजे की नांदेडची जी ईदगाह आहे, निजामाच्या नंतर त्याचं दुरुस्ती करण्याचं काम भास्करराव पाटलांनी केलं. काही लोक म्हणतात की दादाच्या आईच्या नावाच्या कमान्या सगळ्या मंदिरांच्या पुढे आहेत. त्या ईदग्याची कमान भास्करराव पाटलांनी स्वतःच्या पैशातून बांधलेली. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आले. आमचे गौस ते तर म्हणाले, दादा तुम्ही बीजेपी असताना आम्ही 20% मतदान करत होतो. हे प्रेम आहे. तुम्हाला सांगतो, विश्वास आहे. त्यांना असं वाटतं की दादा कुठेही असलं तर सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. हा विश्वास गोष्टी फार महत्वाचा आहे. आज तुम्हाला बौद्ध धर्मियांच्या वतीनं बाबरी बिहार दाभडचं आधी डॉक्टर गायकवाड आहेत. मला अभिमान आहे गुरुजी, डॉक्टर गायकवाडांच्या त्या बौद्ध बिहारामध्ये सर्वात पहिलं बौद्धांच्या भिक्षुकाला नावाचं सभागृह भास्करराव पाटलांनी दिलेलं आहे. माझ्या खासदार निधून झालेलं आहे. आणि आमचे सुशील कुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मी खासदार होतो. डॉक्टर गायकवाड साहेब माझ्याकडे आले आणि म्हणले, भास्करराव तुम्ही तर आम्हाला नेहमी मदत करता, पण मुख्यमंत्र्याला आमच्या कार्यक्रमाला घेऊन या आणि हे तीर्थक्षेत्र योजनेमध्ये जाहीर करा. गुरुजी मला अभिमान आहे. आताही डॉक्टर आहेत, त्यांना जाऊन विचारा. खासदार म्हणून सुशील कुमार शिंदेना मी विनंती केली आणि त्या ठिकाणी आले आणि त्याला आपण तुम्हाला माहिती आहे की तीर्थक्षेत्र योजनेमध्ये घेतला. जवळपास तिथं 10-15 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आमचे मुस्लिम बांधव आहेत. इथं आता आमचे बिलोलीच्या तरुण कार्यकर्त्यांना माझं स्वागत केलं. बिलोली की ईदगाह का रस्ता मैंने बनाया ना, ये उठ के बोला है, नीचे बैठ के क्या बनाया. जो मस्जिद है, बड़ी मस्जिद, उसकी भी मरम्मत मैंने कराई. सांगायचं तात्पर्य एकच आहे गुरुजी की मी लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. की बांधिलकी ठेवली. मी तुम्हाला बँकेमध्ये मी 300 बोर्ड लावले. जिल्हा बँकेमध्ये
आता आमच्या एका कार्यकर्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, खरं आहे, माझ्या राजकीय आयुष्यामधली मी 1100 मुले जे लावले, ही माझी एक सामाजिक बांधिलकी आहे. मी तुम्हाला सांगतो, मनामध्ये एक विचार होता, एका गरीब कुटुंबातल्या मुलाला जेव्हा मी लावतो त्याचं कुटुंब सुखी होतं. हा विचार येऊन जिथे जर मला काम करायची संधी मिळाली, मी त्या ठिकाणी मुलं लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांच्या मुलांना मी लावलं. आमचे मातंग समाजाचे आमचे भीमराव जेठे आहेत, तुम्हाला माहिती. भीमराव जेठे अण्णाभाऊ साठेचा अतिशय सुंदर, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला पुतळा कुठं असेल तर नांदेडला आहे. आणि तो पुतळा भास्करराव पाटील खासदार असताना आमचे ओमप्रकाश कोकर्णा महापौर आणि सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना पण तो बसवला, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. आमच्या आधी तर जोडीबा कामले नाहीत, म्हणजे देगलूरची बरीच मंडळी आहेत. देगलूरमध्ये सुंदर असं बौद्ध विहार, नागमणी बौद्ध विहार असं काही नाव आहे, तुम्हाला माहित नाही. मी आमदार खासदार होतो, जवळपास त्या ठिकाणी 15-20 लाख रुपये दिलं. आता तुम्ही जाऊन बघू शकता, सुंदर असं बौद्ध विहार त्या ठिकाणी उभं राहिलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तुम्हाला माहित नाही, की जो कोणी नेता असेल, एकदा निवडून आलेला तो कुण्याही जातीचा असला न पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेवर प्रेम करणारा, घटनेमध्ये जे काही आहे त्याच्यावर श्रद्धा असणारा आणि सर्व धर्म समभाव असणारा तोच कार्यकर्ता खरं या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतो आणि तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवू शकतो. आणि हा विचार ठेवून मी काम केलं. आणि दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, तर काही लोकांनी या ठिकाणी चर्चा केली, आता नवीन प्रकार निघाला, तुम्हाला माहित नाही, काशीला घेऊन जा, कुठं कुठं माहूरला घेऊन जा. गुरुजी, मी आमदार खासदार म्हणून काम करत असताना शंकरराव चव्हाणांच्या कृषीमध्ये म्हणतो, मी सगळ्यात महत्व कशाला दिलं तर शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी मिळालं पाहिजे. राजेंद्र कांबळे, आज तुमचं करणी धरण आहे, तुम्हाला तुमचं वय फार कमी आहे. काय कांबळे, किती आहे तुमचं वय? राजेंद्र, हा नाही, बच्चा आहे सर, मी 80 वर्षाचा आहे. करणी धरणाला विरोध झाला होता, फार मोठा विरोध होता तुम्हाला, कोणी केला त्याच्या विस्तारात जात नाही. आणि करणी धरण झालं पाहिजे म्हणून मी प्रयत्न केले. आणि ज्या लोकांनी विरोध केला होता ते गावचे सगळे याचंच पाणी पिऊ लागले, तुम्हाला माहिती, दुसरीकडे पाणीच नाही. आता इथं आमचे आहेत दिगंबरराव आहेत, आमच्या खडगावचे खूप लोक आहेत, तुम्हाला माहित नाही, नायगाव मतदारसंघाला. त्यात तुम्ही सांगा, मी कशाला. बारूळ धरण आहे, बारूळ धरण डॉक्टर शंकरराव चव्हाणांना 1965 मध्ये बांधलं. आणि त्या धरणाखाली नायगाव मधली 45,000 एकर जमीन आणि बिलोली तालुक्यामधली जवळपास 20,000 एकर जमीन ओलिताखाली येते. 20 वर्ष मी प्रयत्न केले. आणि मी इंजिनियर होतो. लोक हसायचे, दादा म्हणतात की जी उंची कसं वाढते, उंची वाढत नाही धरणाची. मग कोणा पत्रकाराला तर हे करायचं असेल, माझ्याकडे एवढी फाईल आहे, मी तुम्हाला सांगतो. मी सतत प्रयत्न केले आणि टेक्निकली त्यांना कसं फिजिबल आहे हे समजावून सांगितलं आणि 1 मीटरनं त्याची उंची वाढवली. फार मोठं काम आहे तुम्हाला. आज तुम्हाला पाणी एवढं जीवनासाठी महत्व आहे, उंच वाढवली. गेल्या 10 वर्षापासून मी प्रयत्न करतो की कॅनलची दुरुस्ती झाली पाहिजे. तळ्यामध्ये पाणी आहे, आता यावर्षी भरलं तुम्हाला माहित आहे. आता गाळ असल्यामुळे साठवण क्षमता कमी झाली. सिमेंट लाईनिंग झालं पाहिजे. पण दुर्दैवानं माझ्यानंतर मग कुण्याही लोकप्रतिनिधीनं हा विषय घेतला नाही, त्या प्रस्तावाला पाठपुरावा केला नाही, ते झालं नाही. देगलूरचे लोक आहे तिथं. लेणी धरणाचं सुरुवातीला भूमिपूजन शंकरराव चव्हाणांच्या हाती करायला लावणारं भास्करराव पाटील आहे. पण आज 30-35 वर्ष झालं अजूनही त्या धरणाचं पाणी अडवलं गेलं नाही. देगलूर तालुक्यामधल्या 45,000 एकर जमिनीला पाणी देणारं धरण आहे तुम्हाला. थोडंसं काम जर झालं तर 2 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला पाणी मिळू शकतं.
पण याकडे दुर्लक्ष आहे. हे दुर्दैव आहे तिथे मात्र. आता आमचे कोलम त्याचे धर्मा डोंगरीचे लोक इथं मोठ्या प्रमाणात आहेत. स्वर्गीय शंकरराव चव्हाण इसापूर धरण बांधलं, धर्माबादपर्यंत पाणी आणण्याचं नियोजन केलं. पण गुरुजी अजूनही धर्माबाद आणि मुलीतल्या काही क्षेत्रात त्याचं पाणी मिळत नाही आणि कोणीही नेता त्यासंबंधी बोलत नाही. मी फार विस्तारात चालू नाही तर काय, माझं भाषण अजून 1 तास करू शकतो. तर एवढे प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. आमचं कोलंबी लिस्ट आहेत, आमचे रेड्डी आहेत, सगळेच लोक आमचे आहेत तिकडे. तुम्हाला मी तुमचं आमचे संभाजी पाटील आहेत. मूळ आराखडा मी केला होता, कोलंबीला आणि मांजरमला पाणी मिळालं पाहिजे. आमच्या पुष्कळला पाणी होतं, आमच्या काळ्याला पाणी होतं, आमच्या पाटोद्याला पाणी होतं. पण आराखड्यामध्ये बदल झाला संभाजी पाटील. ठीक आहे, जाऊ द्या, त्याच्या आपण फार विस्तारात जायचं नाही. माझा प्रयत्न राहील तुमच्या आशीर्वादात जर मिनल आमदार झाली आणि होणार, जी गावं पहिलं राहून गेलेली आहेत त्यांना पूर्वीसारखं पाणी देता आलं पाहिजे, हे स्वप्न भास्करराव म्हटलं पाहिजे. नांदेड बिदर रेल्वे लाईन 20 वर्षापूर्वी सुरुवात केली. मध्ये खूप भाषण झाले, एवढं बजेट आलं, मंजूर झालं. ठीक आहे, थोडा वेळ लागतो तुम्हाला म्हणले. पण माझं अजूनही स्वप्न आहे की मी जिवंत असेपर्यंत त्याचं काम सुरू झालं पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. खूप प्रश्न आहेत, ते सगळ्याच्या विस्तारात मी जात नाही. मी तुम्हाला सांगतो, मला अजूनही गोष्ट सांगितली पाहिजे. गुरुजी खंडू सूर्यवंशी उभारा बरं. हा खंडू सूर्यवंशी, त्याला सकाळची भाकर आणि संध्याकाळची भाकर नाही, पण संभाजी पवारच्या विरोधात त्याला उभा करून मी निवडून आणलो होतो. राजेश पवारचे वडील करोडपती, हा सामान्य माणूस लेबर सोसायटीच्या निवडणुकीमध्ये त्याला आपण निवडून आणलं. तुम्ही रेड्डी उभारा, रेड्डी आहेत ना आपल्या नांदरमचे, ह्या रेड्डीच्या समाजातून 100 मतदार नाही तुम्हाला. त्याच्या पत्नीला उभं केलं, आलं ना निवडून, सभापती केलं, नुसतं निवडून आणलं नाही. आमचा किनाळ्याचा गायकवाड दिसणार नाही कुठे आहे की समोर घेतलाय बिचारा. याच्या पत्नीला उभं केलं का गायकवाड? नुसतं उभं केलं नाही, दक्षिणा मीच दिलं, तू दिली नाही. सभापती केलं. आमचा याला कुठं आहे आलमपूरचा केलं की नाही? आमच्या धनगर समाजचा त्याच्याही पत्नीला उभं केलं, तुम्हाला माहित नाही. नुसतं उभं केलं नाही, जिल्हा परिषदचा मी सभापती केलं. सांगण्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही जी माझ्या हातामध्ये सत्ता दिली, ही सत्ता मी अतिशय प्रामाणिकपणानं सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर ठेवून काम केलं. मला असं यांना असं मीच केलं तुम्हाला, आणि माझं मिळवण्याचं भांडण यांच्यामुळे झालं. गेलं काँग्रेसचे अध्यक्ष केलं, जिल्हा परिषदही केलं. खूप असं आहे की तुम्हाला सांगतो, या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. आता त्यांच्या त्या गायकवाडनं सांगितलं शरद जोशी साहेबांच्या विरोधातली निवडणूक, सगळे आमच्या विरोधात होतं, मला माहिती आहे. सगळ्याची नावं मी घेत नाही. पण हा गरीब माणूस माझ्या बरोबर उभा राहिला आणि मी शरद जोशी साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात निवडून आलो. गुरुजी, संजय निराधारचं काम भास्करराव पाटलांना आमदार म्हणून जेवढं चांगलं केलंय ते महाराष्ट्रामध्ये कुणीही केलं नाही. मी म्हणत नाही, स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये आपण सांगितलं, म्हणजे मलको अप्पा सांगायचं तात्पर्य एकच आहे. तर काही लोक म्हणतात, सध्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहे, तुम्हाला माहिती आहे काय की दादा सत्ता जिकडं असेल तिकडं जातात.
आता सांगा बरं, बीजेपी मध्ये जाऊन मी काय सत्ता घेतली? तुम्हाला माहित नाही? बीजेपी मध्ये जाताना जर मी 8 घातली असती तुम्हाला माहित नाही? मी राज्यसभेवर गेलो असतो, विधान परिषदेवर गेलो असतो, एखाद्या छोट्या राज्याचा राज्यपालही झालो असतो. का म्हणजे भाऊ गेलो का म्हणजे खाली झालं असं की नाही? त्यांची इच्छा होती मी खूप आमदार व्हावं म्हणून, पण मी म्हटलं की नाही, मी कधीही कुणाच्या दारामध्ये मला आमदार करा खासदार करा म्हणून गेलो नाही. तुमच्या दारामध्ये आलो, तुमच्या ताकदीवर आलो. नॉमिनेटेड मला काही मिळालं नाही. म्हणून अशोकरावना आम्हाला जो सन्मान द्यायला पाहिजे तो दिला नाही. आम्ही बीजेपीमध्ये गेलो माझ्याबरोबर मागायसाठी गेलो नाही. भास्करराव पाटील आणि तिथे गेल्यानंतर आपण प्रामाणिक काम केलं. तो पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न केला. परवा अशोकराव गेले, मी नंतर थोडक्यात सांगितलं तुम्हाला माहिती, ही गोष्ट खरी आहे. अशोकराव तिथे गेल्यामुळं मोदी तिथं आहेत, ते मंत्री होतील तर आमच्या नांदेड जिल्ह्याचा जास्त विकास होईल ही भावना माझ्या मनामध्ये होती. पण ते बीजेपीवाले आहेत तुम्हाला माहित नाही. आता त्याला थप्पीला लावून टाकले तर आमच्या अशोकरावला त्याचा बाहेर निघता येईल ना आणि स्वतःचं दुखणंही सांगता येत नाही. अशी थोडीशी परिस्थिती आमच्या मेहण्याची आहे. त्याच्याही विस्तारात मला जायचं नाही. मी आपल्याला प्रामाणिकपणाने एवढंच सांगतो. माझं वय जरी 82 वर्षाचं असलं त्यामुळे अजून मी 12 तास काम करतो. पायाचा त्रास आहे, पायामध्ये रॉड आहे, पण एक बाधिलकी आहे. बरेच वेळा लोक म्हणतात वा ह्या वयामध्ये तुम्ही एवढं कशाला करता? त्याचं एकच कारण आहे, जोपर्यंत मनामध्ये एखाद्याची बांधिलकी राहत नाही विचाराची, तोपर्यंत या वयामध्ये आपण काम करू शकत नाही. माझी सामाजिक बांधिलकी आहे. मी 40 वर्ष माझ्यावर प्रेम केलं. आज पहा ना केवढा मोठा जनसमुदाय आहे. राहता येतो बोलते तुम्हाला. पंतप्रधानाच्या कार्यक्रमालाही खूप 8-8 दिवस लोकांना निमंत्रण द्यावं लागतं, व्यवस्था करावं लागतं. पण काल सकाळी आम्ही ठरवलं आणि फक्त फोनवर तुम्ही सर्वजण आलात. तेच माझं गेल्या 40 वर्षाची कमाई आहे, तुमचं प्रेम आणि मला विश्वास आहे की तुम्ही जो आज ठराव पारित केला, नायगावमधून मिनलला आपण आमदार करू आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना मग खासदार म्हणून निवडून आणू. त्यामध्ये कुठल्याही माझ्या मनामध्ये नाही. तुमची सर्वांची साथ आमच्या बरोबर आहे, लोक आमच्या बरोबर आहेत आणि हे काम आपण करूया. त्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणती शंका नाही. मला मुद्दा या ठिकाणी अजून एक सांगितलं पाहिजे. माझी एक इच्छा आहे. आता इथं पाहिलं साई मंदिरात तुम्ही दर्शन घेऊन आलो. हे जे ग्राउंड आहे गुरुजी, हे शुभ आहे. याच व्यासपीठावर आम्ही जिथे शांता कोलकरला 42,000 मतांनी निवडून येणार म्हणून सांगितलं. बरे त्या पा जे बन महाराज आहेत, तुम्ही होता त्या कार्यक्रमाला. मी सांगितलं 42,000 जितेश निवडून येतं त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की जितेश येतेच की नाही अशी परिस्थिती होती. म्हणून आज जे आपण संकल्प केला साईबाबाच्या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीनं मिनली निवडून येणार आणि प्राध्यापक रवींद्र चव्हाण निवडून येईल, त्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. दुसरा एक माझा संकल्प आहे. मुद्दाम काहीतरी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही मला. तर निवडणुका तर मी 8 निवडणुका केल्या. निवडणूक माझ्या दृष्टीने फार महत्वाची नाही. फक्त एकच विषय आहे, माझा वारसा मिनलला पुढे द्यावा ही मात्र आहे. तेवढा स्वार्थ माझा आहे, त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. तिथं आमचं हजारे आहे. हजारेची कल्पना आहे मी तुम्हाला की आमच्या केरूर या ठिकाणी एक बौद्ध विहार त्यांना करायचं आहे. कुठे हजारे होतं इकडे
गेल्या 10 वर्षापासून तो प्रयत्नशील आहे. त्यांनी थोडं स्ट्रक्चर उभा केलंय. मी आज या ठिकाणी माझे स्वतःचे 15 लाख रुपयाच्या व्याजाची जाहीर करतो आणि आमच्या हजारगाव सांगतो की त्याचे काय कागदपत्र तुम्ही पूर्ण करा. शासनाच्या मार्फतही त्यांना जे काही नियोजन होऊ शकतं त्यामध्ये आपण करू आणि त्या ठिकाणी सुंदर असं बौद्ध विहार त्या ठिकाणी आपण बांधण्याचा प्रयत्न करू. हे मुद्दाम त्या ठिकाणी त्यांचं नेहमी मला येऊन भेटतो. तुम्हाला माहिती आहे दोघे आपण करूया असं मला मी सांगतो. आता बाकी काही आघात नाही. तुम्ही खूप बोलायसारखं आहे. मला खूप इच्छा होते अजूनही बोलावं पण खूप लोक तुम्ही आलात. तर दुसरी याला एसटी मध्ये लावलं होतं कंडक्टर म्हणून. खूप मोठ्या संख्येला आला तुम्हाला माहित आहे. माझी एकच विनंती आहे ज्या लोकांनी जेवण केलं नाही तर काय जेवणाची व्यवस्था आहे. सर्वजण जेवण करा. सर्वजण मोठ्या संख्येनं आलात आणि मोठ्या संख्येनं आमचे पत्रकार मित्रही आले. आम्ही किती जरी भाषणं केली तर तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे निवडणुकीमध्ये तुम्ही सामाजिक बालिष्की ठेवून आम्हाला मदत करा एवढंच पत्रकाराला आमच्या विनंती करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.